नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारावर तुम्ही आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, शनी महाराज मीन राशीमध्ये 13 जुलै 2025 ला वक्री होत आहेत आणि ते पुढचे 140-145 दिवस प्रवास करून 28 नोव्हेंबर पर्यंत तिथे वक्री राहणार आहेत. वृषभ राशी करता आपण आता हा व्हिडिओ बघतोय, ज्याच्यामध्ये हे वक्री शनी महाराजांचा काय परिणाम होईल वृषभ राशीच्या लोकांना, जातकांना, काय काळजी घेतली पाहिजे, काय फळ मिळेल आणि काय उपाय केले पाहिजे. वृषभ राशी करता मीन राशी 11व्या भावात येते, म्हणजे लाभ भावात येते. लाभ भावामध्ये कुठलाही पापग्रह हा अतिशय चांगली फळं देतो. तो त्याचं काम अतिशय योग्य असतं, कारण ते पराक्रम स्थान आहे, त्यामुळे तिथे पापग्रह, अशुभ ग्रह ही चांगली फळं देतात. आणि असे हे शनी महाराज मीन राशीमध्येच लाभ स्थानामध्ये वक्री होत आहेत. आता मुख्य म्हणजे काय आहे ना, वृषभ राशी करता ते कर्मस्थानाचे 10व्या स्थानाचे आणि 11व्या स्थानाचे मालक आहेत, स्वामी आहेत. ओके. आणि त्याचा मुख्य प्रभाव जो पडेल त्यांच्या वरती, वृषभ राशीच्या जातकांवरती, तो तर त्यांच्या करिअरवरती, कर्मावरती आणि लाभावरती त्याचा मुख्य परिणाम होणार आहे. कारण जेव्हा शनी महाराज 11व्या भावात, लाभ भावात वक्री होतात, तेव्हा ते वक्री प्रवास करत ते पुन्हा दशम स्थानाकडे देखील जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, की त्यांच्याकरता हा जो प्रभाव आहे तो करिअर, व्यवसाय याच्यावरती मेनली इफेक्ट करणार आहे. मग त्यात प्रगतीत अडथळे निर्माण होणं किंवा वरिष्ठ असतील तुमच्या कंपनीमध्ये कोणी, त्यांच्याशी समन्वय साधताना किंवा कोऑर्डिनेशन करताना, आताच्या इंग्लिश भाषेत बोलायला गेलं तर काही प्रॉब्लेम येऊ शकतात, समस्या येऊ शकतात तुम्हाला. जुनी कामं, जुने प्रकल्प, पेंडिंग कामं, पेंडिंग प्रकल्प पुन्हा वरती वर डोकं काढू शकतात, पुन्हा समोर उभे राहू शकतात. फक्त एक गोष्ट आहे, या काळामध्ये वृषभ राशीच्या जातकांना अधिक मेहनत करावी लागेल, अधिक मेहनत घ्यावी लागेल, पण यश हे निश्चित मिळणार आहे, हे नक्की खरं. आर्थिक स्थितीचा जर का विचार केला तर उत्पन्नामध्ये थोडीशी अस्थिरता राहणार आहे. एक. दुसरी, खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आणि गुंतवणूक जर का काही करत असाल किंवा करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगून योग्य त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सल्ल्यानंतरच तुम्ही गुंतवणूक करायची. आणि खर्चात वाढ होणार आहे, तर खर्चाचं तुम्ही आपण म्हणतो ना बजेट बनवणं, नियोजन करणं, ते करून तुम्ही जर का खर्च केला तर त्याला थोडासा आळा बसू शकतो. जुनी काही कर्ज असतील तर ती तुम्हाला थोडीशी त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे जुन्या कर्जाच्या बद्दल थोडंसं जरा तुम्ही सतर्क राहून त्याच्यावरती काही ऍक्शन प्लॅन ठरवून तो ज्यांच्याकडून कर्ज घेतलेले त्यांच्यापर्यंत तुमचा मेसेज जाऊ द्या, की तुम्ही असं प्लॅनिंग केलेलं आहे. संबंध आणि तुमचं सोशल, कारण 11वं स्थान हे तुमच्या सोशल कनेक्शनचं आहे, गॅदरिंगचं आहे, तुमचं मित्रमंडळींचं आहे, ते स्थान. त्यामुळे संबंध आणि समाज जर का म्हणलं तर मित्रांमध्ये, मित्रांसोबत काही गैरसमज व्हायची शक्यता आहे, ताणतणावाची परिस्थिती उभारायची शक्यता आहे. सामाजिक सन्मान टिकेल, पण वाढीसाठी प्रयत्न आवश्यक आहेत, कारण तिथंच वक्री होत आहेत हे. त्यामुळं तुम्हाला सामाजिक सन्मान मिळेल, तो सुद्धा टिकेल, पण वाढीसाठी किंवा वाढवायचं असेल ते तर तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. या काळामध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट प्रॉमिनंटली करायची, की तुमची आपण म्हणतो ना लॉंग टर्म्स गोल, बरोबर आहे ना, कारण शनी महाराजांचा प्रवास तुमच्या करता अजून एक 2 वर्षानंतर म्हणूयात आपण व्ययस्थानाकडे होणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन ध्येय, लॉंग टर्म गोल्स तुमचे असतील ना, त्याच्यावरती तुम्हाला पुनर्विचार करायची संधी मिळणार आहे. तर ती संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि तुमचे लॉंग टर्म गोल्स काय असतील ना तर ते सेट करून घ्या. आत्मचिंतन आणि तुमचं स्वतःचं सेल्फ इम्प्रोव्हायझेशन जर का काही करायचं असेल तुम्हाला, तर त्यामध्ये स्वतःच्या मर्यादा ओळखण्याचीच ही अतिशय योग्य वेळ आहे. इनफॅक्ट शनी महाराज जेव्हा तुमच्या करता 11व्या स्थानात वक्री होत आहेत, त्या तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज दाखवून देत आहेत किंवा सुचवतात की बाउंड्री आयडेंटिफाय करा म्हणून. त्यामुळं त्या बाउंड्रीज, तुमच्या मर्यादा, तुमचे लिमिटेशन्स ओळखा आणि ते ओळखून त्याची पुरेपूर जाणीव करून घ्या. संयम ठेवणं हे 12च्या 12 राशींना मी सांगणार आहे. संयम ठेवायची प्रचंड गरज आहे. निश्चय करायचा आणि तो निश्चय पार पाडायचा. आणि वास्तव जे आहे, रिअलिटी यू हॅव टू ऍक्सेप्ट, वास्तवाचा स्वीकार करणं, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वृषभ राशी करता. कारण लाभ भावामध्ये शनी महाराज
तुम्हाला लाभ असाच पदरात पाडून देणार नाहीयेत. जी रिॲलिटी आहे, जे तुमचे कष्ट आहेत, त्याचं ते पेपर चेक करणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते लाभ पत्रात देणार आहेत, हे लक्षात घ्या. पण जो लाभ मिळेल तो तुम्हाला दीर्घ मुदतीचा आपण काय म्हणतो त्याला प्रचंड मोठा आणि दीर्घ असा लाभ असणार आहे. सगळ्यात महत्वाचं वृषभ राशी करता जे चांगलं, कारण वृषभ राशी करता शनी महाराज, वृषभ आणि तूळ राशी करता शनी महाराज हे योगकारक ग्रह आहे. ते तुमच्या दशम स्थान आणि लाभस्थानाचे मालक आहेत. त्यामुळे होतंय काय ना तुमच्या बाबतीत तूळ राशी आणि वृषभ राशी करता की तुम्हाला काही अंतर्गत बदल होतील तुमच्यात. सेल्फ एक्सप्लॉयटेशन म्हणा किंवा आपण म्हणतो ना स्वॉट अनालिसिस हा शब्द आहे बघा मॅनेजमेंट मधला, स्ट्रेंथ विकनेस, ते तुम्हाला करायचा संधी मिळेल, ते कराल आणि त्यांनी तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करून घेऊ शकाल भक्कम. आता यातनं पॉझिटिव्हिटी काय आहे, तर तुम्हाला भविष्याची नवी दिशा शोधण्याचा काळ आहे. भविष्याची नवी दिशा मिळायचा काळ आहे. ते भविष्याची नवी दिशा शोधा आणि त्याच्यानुसार काम करा. संयम आणि मेहनतीने दीर्घकालीन यशाची शक्यता आहे. संयम तर ठेवलाच पाहिजे आणि मेहनत, कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात ना, कामामध्ये किंवा एफर्ट्स टाकण्यामध्ये कन्सिस्टन्सी, दीर्घकालीन कंटिन्युअस तुम्हाला मेहनत करत राहिलात, कष्ट घेत राहिलात तर तुम्हाला दीर्घकालीन यश, मी मगाशी म्हणालो तसं, शनी महाराज जे फळ देतात ना ते दीर्घकालीनच असतं. शॉर्ट टर्म बेनिफिट शनी महाराज कधीच देत नाहीत. आणि हा काळ तुमच्याकरता वरील जर का गोष्टींची काळजी घेतली तुम्ही, दीर्घकालीन मेहनत, संयम, सहमती, त्याचबरोबर भविष्याची नवीन दिशा जर का ओळखलीत, शोधलीत आणि ओळखलीत, तर तुमचा हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आणि तुम्हाला एक प्रकारची शिस्त लावणारा काळ सुद्धा ठरू शकेल. वृषभ राशीसाठी उपाय काय करायचे, तर शनिवारी हनुमंताचं दर्शन घ्या. हनुमंताला तुम्ही तिळाचं तेल किंवा काळे तीळ हे अर्पण करू शकता. त्यानंतर ओम शम शनैश्वराय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिंपळाखाली दिवा लावा. हनुमान चालीसा, बजरंग बाण याचं पठण करा. दान धर्म करा, वृद्धांची सेवा करा, गरिबांना मदत करा आणि जे कामगार असतील किंवा जे नोकर असतील त्यांच्याशी सौजन्याने, सौम्यतेने वागणूक ठेवा, वागा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या कर्मावरती तुम्हाला लक्ष ठेवलं पाहिजे, कारण 11वा आणि 10वा असं हे कॉम्बिनेशन आता शनी महाराजच्या वक्री गोचर प्रवासामध्ये होणार आहे. त्यामुळे तुमच्या कर्मावरती आणि लाभावरती शनी महाराजांचं अगदी काटेकोरपणे लक्ष असणार आहे. त्यामुळे तुमच्या कामात प्रामाणिकपणा ठेवा, थोडा संयम बाळगा, संयम ठेवा, शॉर्टकट टाळा. वृषभ राशीच्या जातकांनी कुठलाही शॉर्टकट या काळामध्ये अवलंबू नये. सहकार्यांशी सुसंवाद ठेवा आणि याखेरीज तुम्हाला आणखीन जर का काही करायचं असेल तर तुम्ही शक्यतोवरती आता लोखंड काही खरेदी करणं किंवा शनिवारी काळे कपडे खरेदी करणं टाळा. घरातील वडीलधाऱ्यांशी, घरातील समाजातील तुमच्या आसपास वावरणाऱ्या वडीलधाऱ्यांचा सन्मान करा, त्यांना योग्य ते आदर द्या आणि घाईने निर्णय न घेता काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या. कारण एनिवे हा काळ तुमच्याकरता आत्मपरीक्षणाचा आहे, प्रामाणिकपणाचा आहे, कन्सिस्टन्स एफर्टचा आहे. तर तो काळाचा पुरेपूर वापर करा. शेवटी काय आहे ना, की हा काळ जरी तुमच्याकरता आपण म्हणलो की परीक्षा घेणारा असला तरी तो तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे. एक, यामध्ये तुम्हाला त्रिसूत्री वापरायची, ती म्हणजे संयम, सेवा आणि परिश्रम. आणि परिश्रम म्हणजे नुसते परिश्रम नाही तर कॉन्स्टंट एफर्ट, कन्सिस्टन्सी पाहिजे कामात. या त्रिसूत्रीवरती जर का विश्वास ठेवला तर येणारा हा काळ किंवा ही शनी महाराजांचे वक्र गतीने होणारा प्रवास तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही. त्यातनं इनफॅक्ट तुम्हाला झाला तर वृषभ राशीला आणि तूळ राशीला याचा सगळ्यात मोठा करून घेतला त्यांनी तर फायदा होण्याचाच काळ आहे. तर मित्रांनो, याच्यावरती विचार करा. जी त्रिसूत्री सांगितलेली ती ध्यानात ठेवा, अंगी बाणवा आणि तिचं इम्प्लिमेंटेशन करा. आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.